श्री स्वामी समर्थ श्री राजराजेश्वरी श्री सप्तशृंगी माता की जय। श्री दुर्गा सप्तशती नमो देवी महादेवे शिवाय सततम नमः। नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्मताम्। अध्याय 11 देवता स्तोत्र करीते देवीचे शुभ मंगल। देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना। ध्यान बाल रवित कांती शशिभाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादी वन्य करुणी समोरा कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसानन देई कांती देवी विनव्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावी विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मही स्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेली होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्य मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहितत्वाया जगतास केली मोक्षा तुवा लोक किती नेले विद्या समजता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्यक्ती सगळा जगाला वाणी परा शब्दन तुझ्या स्वतःला सर्वभूता स्थिता देवी सर्व भुक्ती प्रदायनी स्तवनायोग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न यावनी सर्वांच्या बुद्धी रूपाने तू अधिष्ठित स्वर्गापरवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते कलकाष्टाधीरा रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागती दनिनार्थ परित्राणापरायणे सर्वस्त्या त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कोशांबर भक्षिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंद हरिधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूर कुक्कुटव्रते महाशक्तिधरे नदे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शंद्र गृहीत परामयुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंहरूपिणी शिवे उग्रा दैत्यनाशाद उद्यमी त्रैलोक्य त्राण सहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयोज्वलले वृत्र प्राणहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण हुत दैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्टा कराल वदने शिरो मालाभिभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मीं लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये महाराणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती भाब्रवी तामसी पावावे नयनिती ईश्वे नारायणी नमोस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती स्वनुमिते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते हेसे हे सद वदन सौम्य लोचनात्रय भूषित सर्व भयातुनी रक्ष कात्यायनी नमोस्तुते ज्याला कराल अत्युग्र सर्व संहाकरी जो त्रिशूल भद्र कालीचा हरो भय नमोस्तुते नाशवितेच तेत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवोती घंटा रक्ष माता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्याचे रक्त मासजा चंडिके शुभ तेणे हो प्रणाम तुझ आमचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तुरुष्टा होता आश्रित जे ते न विपित्त त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विधित्वा रणगण केला हा दैत्य सिंधू क्षणी आठविला रूपाधरोनी बहुधा मूर्ती केली लीला त्वाकरी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संस्था ममत्व गतेर्थ महांधकारी तू चाळविशी ब्रह्मी सृष्टी सारी जेथे अतिवृग विषारी नाग जेथे रिपु डाकू महाकगाज दानावली सिंधूत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धरशी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती
भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहस्ते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करुनी सुखवी जगाला उत्पात पाक शमविजन आपादला पावा आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा वैभव सत्व मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रिचित्य नावाचे दानव मज मारणे वधता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्य लोकात मानव दत्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे आयोनी जास्तविती मुनी ते जमज पाहिन शत नेत्राने मुनी जनात्मी ते क्षणी कीर्तीने गातील तेणे शताक्षी म्हणोनी मला सत्काळी मी जे मम देही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नाम वधीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेणे पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा वधीन राक्षसासनी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्या लागी होईन प्राणहन मी भ्रामरी नाम घेवोनी स्तोत्र गातील ते जण पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरिचिताय प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकदशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 12 ध्यान कांती विजी जशी मृगवेधना भासे अतिभीषण कन्या खड्ग धरो निढाल करीती भावे जिचे सेवन कन्या खड्ग धरो निढाल हाती चक्र गदा धनु शर असो पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्नी मायात्मिका शशीधरा नेत्रतया ध्यातामी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चये सकळ बाधा नाशुनी राही तू सखी मधुकैट बह संहार महिषासुर घातचो ऋशुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील ते अष्टमी चतुर्दिशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाप स्पर्शेन आपत्ती राहिनी कुणी दरिद्र पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक देजना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्मा माझा वाचे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्मजा स्थळी सनिधान तिथे माझे तेथो नेनेच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसिंग हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचते बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविका मतपूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवेने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धन धान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रमाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने गासता कोणा महात्मा ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःख स्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे राक्षसभूत पिशाश्च पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशु पुष्पाध्य धूपादी गंधादीप उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पुनी वर्षाराधन दानत
प्रीती न करता पुण्य माझी संतुष्टता मिळेल. महात्मा ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्या भय वैरांचे महात्म्य ऐकता नसे. तुम्ही स्रोत जे केले ब्रह्मा ऋषी कृत व्यापारी. तसे ब्रह्मा कृत स्तोत्र सर्व सदहरित हितकारक. अरण्य प्रांतिक एकांती वणवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्र गजराने येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वधा धाडी अथवा बंध घालीत. वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया. मत्प्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये. स्मरता पळती दुर्विघ्ने मन महिमा अशी. बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त चाहली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगदित वंश ते व्रधता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होऊनी रुद्नी विज्ञान दान हे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांत महामारी रूप धारण जी करी. समथी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षती. अभुदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे ज्यांना. दारिद्र्य दुर्भगामागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजनी गंध धूप फुलादिकी. देती तीस पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म. द्वादशोऽध्यायः. श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु.